श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, आता सर्वात शेवटचा पेपर राहिला आहे 10वीचा इतिहास राज्यशास्त्र, अर्थात हिस्ट्री पॉलिटिकल्स. 16 मार्चला आहे. तुम्हाला आता चांगली संधी आहे 40 पैकी 40 मार्क मिळवायची, कारण हा पेपर असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्ही अद्याप देखील नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड केलं नसेल तर फटाफट डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. तुम्हाला IMP प्रश्न मिळतील. त्याचप्रमाणे हा पेपर कसा असणार आहे याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला आणि कमेंटमध्ये PDF नक्की लिहा. तुम्हाला काही IMP मी PDF पाठवेल. तर फटाफट लाईक करा आणि नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. मुलांचे अभिप्राय बघा, आतापर्यंत आपण दिलेले सर्व बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न आले होते. मुलांचे अभिप्राय तुम्ही वाचत चला आणि शेवटचा पेपर आहे, नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. म्हणून फटाफट नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर बघूयात आपण प्रश्नपत्रिका कशी असणार आहे हे आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचप्रमाणे कुठले संभावित प्रश्न असणार आहेत याविषयी आपण माहिती घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काही मी तुम्हाला संभावित प्रश्न सांगतोय जे परीक्षेत येऊ शकतात. ही प्रश्नपत्रिका नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि लगेच दिलेल्या नंबरवर संपर्क करा. पूर्ण तुम्हाला IMP प्रश्न पाहिजे असतील तर हे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी दाखवतोय, हे नोट डाऊन करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये PDF नक्की लिहा किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. हा पॅराग्राफ महत्त्वाचा आहे बघा. मेजर ध्यानचंद, हॉकीचे जादूगार, आणि हे काही प्रश्न आहेत सविस्तर उत्तरे. त्यानंतर हे राज्यशास्त्राचे महत्त्वाचे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मी काही दाखवलेलं आहे प्रश्न. तर तुम्ही लवकरात लवकर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क लगेच करा. आता आणखीन काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट दाखवतो. तर बघा, हे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला दिसत असतील. हे महत्त्वाचे प्रश्न करून जा तुम्ही. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगेल की तुम्ही राज्यशास्त्रामध्ये अर्थातच पॉलिटिकल सायन्समधला आहे ना, जो सेकंड चॅप्टर आहे तो पूर्ण वाचा. त्याच्यातले प्रश्न काही ना काही येतातच, काही ना काही 100% येतात त्यातले. त्यामुळे तो सेकंड चॅप्टर पूर्ण वाचा. एक्साईजचे प्रश्न पण वाचा आणि मधले टॉपिक पण वाचा, कारण मधल्या टॉपिकवर पण काही प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला मी सांगेल. तर तुम्ही नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर लगेच आत्ताच संपर्क करा. धन्यवाद आणि कमेंटमध्ये नक्की लिहा PDF. स्वामी समर्थ.